किंवा कोल्हापुरीच्या नावाखाली जे बाहेर चालू आहे ना तर ते नाही आहे. हा तिखट जाळं नाही आहे. तिखट आहे पण ती कोल्हापुरी ओरिजिनल कोल्हापुरी तिखट. तर दादा इथं बरेच ट्रॉफी लावलेले दिसतात, जरा सांगा मला ह्या ट्रॉफ्या कसल्या आहेत या? हे आपल्या मुंबईत आपल्याला बेस्ट मिसळ म्हणून मिळालेले आहेत, सन्मान चिन्ह दिलेलं आहे. एका अस्सल कोल्हापुरी मिसळीच्या शोधात आज कोल्हापुरात आपण परत आलोय. महापालिकेजवळ, कोल्हापूर महापालिकेजवळ जुना महाराष्ट्र बँक म्हणजे आताची सारस्वत बँक याच्या समोरच असणारी स्वाद मिसळ याला आज आपण भेट देणार आहोत. या बँकेच्या समोरच मित्रांनो गहनानी ट्रेडर्स आहे आणि त्याच्या समोरच तळघरामध्ये इथं ही स्वाद मिसळ आहे. गेले 10 ते 15 वर्ष कोल्हापूरमध्ये ही मिसळ केली जाते आणि खूप चवीनं सगळे लोक इथं आस्वाद घेतात या मिसळीचा. तुम्ही इथं सेटअप बघू शकता. जेव्हा मिसळीचे महोत्सव वगैरे होतात तेव्हा बऱ्याच सेलिब्रिटी इथं मिसळ टेस्ट करतात. पैकी एकनाथ शिंदे साहेब आहेत, तसेच बरेच मराठी सिने कलाकार इथे तुम्हाला समोर दिसत असतील. राज ठाकरे साहेब आहेत. मित्रांनो इथं आता मिसळ कशी केली जाते आपण बघूयात आणि मिसळीचा आस्वाद देखील घेऊयात. दादा नमस्कार. आज आम्हाला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मिसळ मध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची मिसळ करतोय आणि रेट काय जरा सांगा? आपल्याकडं मटकी बटाटो आणि शेव चिवडा आपला कोल्हापुरी तीचीच मिसळ करतोय आणि आपल्याकडे कटवाडा असतोय आणि दर आपला 50 रुपये. मिसळ संदर्भ 50 म्हणजे अगदी कमी पण नाही कमी जास्त पण दरात नाही आहे, व्यवस्थित सर्वसामान्यांनी परवडणार परवडेल असं रेट ठेवले. टेस्ट एकदम चांगली आणि बरं. क्वांटिटी भरपूर आहे. बरोबर. तर सगळ्या मिसळची जान म्हणजे पातळ भाजी असते, बरोबर दादा? बरोबर. तर पातळ भाजीच हा. मेन आहे आणि कशी आपला त्याला करण्याचं म्हणजे सनफ्लॉवर तेलातच मी करतोय मिसळ. बरं. सनफ्लॉवर तेल, घरातला मसाला ओके. म्हणजे आपला सिक्रेट मसाला म्हणजे घरी करतोय आपण. बरं. गरम मसाला तो आपण सेपरेट मिसळसाठी तो मसाला तयार केलेला आहे. म्हणजे स्वतःचाच हा, मसाला ती केला. जर आज जरी तुम्ही खाल्ला आणि परत महिन्यानंतर कोल्हापूरमध्ये आला किंवा कोल्हापुरात लोकांना हा. तरी तुम्हाला तीच टेस्ट तीच चव तेच मिळणार तुम्हाला. बरं. म्हणजे मसाला कन्सिस्टंट एकच असल्यामुळे हा, एकच आहे, चव एकच आहे. मेंटेन त्याला राहते. maintain तर मित्रांनो कोल्हापूरची या मिसळीमध्ये अशी पातळ भाजी दिली जाते आणि समोर बघू शकता तुम्ही ही पातळ भाजी गरम करायला ठेवलेली आहे. ही पातळ भाजी आहे आणि बाकी सेटअप दाखवा जरा. तर पातळ भाजी आता आपण बघितली. आता ही काय दादा? हे मटकी आणि बटाटो. मटकी बटाटा मिक्स आहे. Mix. साईडला सगळ्यात पहिल्यांदा दही घेतलेलं आहे. त्यानंतर हा कांदा आलेला आहे, लिंबू आहे त्याच्यावरती. ही बटाट्याची भाजी आणि मटकीची भाजी मिक्स करून ठेवलेली आहे दादानी. ते देखील प्लेटला दिली जाते आणि दादानी स्पेशल हा चिवडा केलेला आहे. दादा स्पेशल करून घेताय का हा, कसं काय? करून घेतो आपण. बरं. खास मिसळसाठी. तर हा प्रत्येक कोल्हापूरमध्ये प्रत्येक मिसळीचा चिवडा शेव वेगळे असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करून घेतो आणि हा आता पाव घेतलेला आहे आणि पातळ भाजी जी आहे ती आता त्या मिसळमध्ये घातली जाईल. वा. त्यामुळे सगळी चव जी आहे ती ह्या पातळ भाजीवरती असते मिसळची आणि थोडीशी कोथिंबीर येईल याच्यावरती. वा. चालेल. घ्या की खा. तर समोर बघू शकता मित्रांनो आता ही मिसळ समोर आलेली आहे आपल्या आणि दही मिसळचा रेट आहे तो 55 रुपये आणि रेग्युलर मिसळ 50 रुपयाला दिली जाते. समोर बघू शकता ही एक मिसळ आहे, प्लेटला दही आहे, कांदा लिंबू आणि ब्रेड आहे. तर मित्रांनो आता त्या मिसळचा आता आपण आस्वाद घेऊन बघूयात. तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये मिसळ मिळते आणि प्रत्येक मिसळची चव अशी वेगळी आहे आणि युनिक आहे. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी, मसाले वेगळे. तर दादांची मिसळ जी आहे रस्सा त्या देखील. बऱ्याच सेलिब्रिटीनी टेस्ट केलेली आहे. तर दादा त्याबद्दलचा अनुभव जरा सांगा आम्हाला. 2018 पासून मी पुन्हा मुंबईमध्ये एक्झिबिशन कोल्हापुरी मिसळ म्हणजे हा. कोल्हापूर महाराष्ट्रातले सगळे हम्म. मिसळवाले तिथे एकत्र असतात बरं. पुन्हा मुंबईला. ओके. त्या एक्झिबिशन मध्ये आपला पण स्टॉल असतो. ओके. त्याला आपल्या कोल्हापूरच्या मिसळ आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो चांगला रिस्पॉन्स. आणि सेलिब्रिटी सगळे येऊन गेलेले. कोण कोण येऊन गेले आपल्याकडे? राज ठाकरे साहेबांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण आलेले. बरं. परत फिल्म सिटी मधले आहेत हम्म. आणि सिरियल मधले आहेत सिरियल मधल्या बरं. आणि ते आचार्य काय नाव त्याचं? विष्णू सर पण येऊन गेलेले आहेत विष्णू सर. पुण्यामध्ये. बरं.
मित्रांनो तुम्ही ऐकलं आता की बऱ्याच सेलिब्रिटींनी मिसळ टेस्ट केलेली आहे. एकदा टेस्ट बघितल्याशिवाय पण लोकांना समजणार नाही. समजणार नाही. ते एकदा येऊन भेट द्यावी. बरोबर. तर दिलेल्या पत्त्यावरती या मित्रांनो आणि दादांनी फोन नंबर पण सांगतील आता आपल्याला. तर लांबून येत असाल तर डायरेक्ट फोन करा जेणेकरून कुठे चुकामुक होणार नाही, कारण लिमिटेड वेळापर्यंत ही मिसळ असते. तर सकाळचं टायमिंग कसं असेल? सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत असते. 1 नंतर बंद होते. 1 वाजता बंद करतो. दुपारी 1 नंतर बंद असते. मित्रांनो कुठं लांबून आता येणार जरा असाल 4 तर वाजेपर्यंत ठेवायचं चालू आहे बरं. नियोजन. बरं. ते पुढेपर्यंत 4 वाजेपर्यंत ठेवायचं. सध्या तरी 1 1 वाजेपर्यंत. वाजेपर्यंत असतं. मग कोणाला फोन करायचा असेल तर जरा फोन नंबर सांगा तुमचा. 98 22 308 911. ओके. तर या नंबरवरती फोन करा आणि अवश्य या मिसळला भेट द्या. हा. तर मित्रांनो जसं म्हणालो की कोल्हापूर हे मिसळीचं शहर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर प्रत्येक गल्ली बोळात आपल्याला खूप छान पद्धतीच्या मिसळी मिळतात. त्यापैकी स्वाद मिसळ ला आता आपण भेट दिली आणि आता ही मिसळची प्लेट समोर आपल्या बघितली आपण. तर ह्या मिसळच्या प्लेटला मित्रांनो दही दिलेला आहे, कांदा लिंबू असतं आणि ही मिसळ आहे आणि 2 रेग्युलर जर मिसळ असेल तर 50 रुपये रेट आहे आणि दही जर असेल तर ही दही मिसळ 55 रुपये रेट आहे. तर आपण मिसळ जरा टेस्ट करून बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा थोडासा लिंबू घेऊया, त्यावरती कांदा घेऊया. हे आता सगळे मिक्स करून घेऊयात आपण. मिसळ टेस्ट करून बघूयात. अतिशय जबरदस्त मित्रांनो. कोल्हापूरचे मसाले जे आहेत की नाही ते अतिशय युनिक आहेत. त्याची खरंच तोड नाही आहे. आता बऱ्याच ठिकाणी मी मिसळ खाल्ली, प्रत्येक ठिकाणी एक युनिक चव असते आणि तशीच स्वाद मिसळ देखील एक कोल्हापूरची अस्सल कोल्हापूरची रांगडी चव आहे. पावाबरोबर आपण मिसळ टेस्ट करून बघूयात. मिसळी बरोबर कोल्हापुरात जे पाव देतात तर त्याची पण एक युनिक अशी स्टोरी आहे, कारण सगळीकडे पेटी पाव आणि ताजे पाव असतात. टेस्ट करून बघूयात आपण. अतिशय जबरदस्त मित्रांनो. हा जो वरती कट दिलाय त्या कटाला पण एक वेगळा स्वाद आहे त्याचा. कटाला सुद्धा एक वेगळी चव आहे. नुसताच तिखट असं म्हणता येईल नाही, त्या कटाला सुद्धा एक ओके ओके. तर दादा सांगायला जातात तो जो कट आहे तो मसाल्यामध्ये बनवलेला आहे. फक्त तेलाचा वेगळा असा कट बनवलेला नाही आहे. मसाला भाजताना जो काही कट येतो त्यातलाच कट असा या भाजीला आल्यामुळं त्याची पण एक युनिक चव आहे. मित्रांनो कोल्हापूर मधलेच आमचे बंधू आहेत रवी पोद्दार, तर ते सुद्धा आज आले होते आणि कोल्हापूरची मिसळीचा आस्वाद घेतोय. तर रवी आज कोल्हापूरची मिसळ स्वाद मिसळ घेतली आपण. कोल्हापूरच्या मिसळी तू रोजच खातोस, तर युनिकनेस काय वाटलं तुला जरा सांग. खाल्ल्यानंतर त्रास काय होत नाही. या मिसळ हा, बाहेर काय काय भरपूर मिसळ आहे, खाल्ल्यानंतर थोडं जळजळते असं. दादा बरोबर आहे ना? बरोबर 100% माझ्या गिरायकांचा म्हणजे- रिस्पॉन्स तोच आहे हा. की खाल्ल्यानंतर तुमच्या मिसळचा त्रास काय होत नाही. ऍसिडिटी मिसळीच्या नावाखाली बरेच जण अशी करणारे आहेत की फक्त एक तिखट बरोबर कट, फक्त तेलाचा कट. तसं या मिसळमध्ये तसं काय नाही आहे. आता मी टेस्ट केली ना तर काही मला त्रास वाटला नाही किंवा असं ठसका वगैरे आला नाही. किंवा कोल्हापुरीच्या नावाखाली जे बाहेर चालू आहे ना तर ते नाही आहे. हा, तिखट जाळ नाही. तिखट आहे पण ती कोल्हापुरी ओरिजिनल कोल्हापुरी तिखट. मित्रांनो मिसळ आता आपण टेस्ट केली. स्वाद मिसळची मिसळ आता आपण टेस्ट केली. जबरदस्त टेस्ट आहे. दादानी पण आपण आपल्याला सांगितले की कशी मिसळ केली जाते आणि त्याचबरोबर इथं सोलकढी देखील मिळते. ही समोर बघताय ती हाफ सोलकढी आहे आणि रेट आहे 20 रुपये आणि फुलचा 30 रुपये रेट आहे. तर मित्रांनो ही जी सोलकढी आहे ती वहिनी घरातच करतात आणि इकडं फ्रेश अशी सोलकढी रोजच्या रोज आणून इथं सेल केली जाते. त्यामुळे तुम्हाला ही ऑथेंटिक सोलकढी मिळणार आहे आणि मिसळी बरोबर त्याचा आस्वाद घेता येणार आहे. अतिशय जबरदस्त मित्रांनो. कोकणामध्ये जशी मिळते अगदी तशा पद्धतीनं फ्रेशच आहे. नारळाची आहे, नारळाच्या दुधाची आहे. तर मित्रांनो आता उन्हाळा आलेलाच आहे, तर सोलकडीचा आस्वाद घ्यायचा असेल तर या बाजूला तुम्ही जेव्हा याल सारस्वत बँकेच्या समोरच स्वाद मिसळ या, इथला मिसळीचा आणि ह्या सोलकडीचा आस्वाद घ्या. तर दादा इथं बरेच ट्रॉफी लावलेल्या दिसतात, जरा सांगा मला ह्या ट्रॉफ्या कसल्या आहेत या?
हे आपल्या मुंबईत आपल्याला बेस्ट मिसळ म्हणून मिळालेले आहे, सन्मान चिन्ह दिलेलं आहे आपल्याला तुम्ही. बेस्ट मिसळ. हा, हे सर्वंकर साहेबांचं आहे, शिवाजी पार्कला झालेलं मुंबईला. ओके त्यानंतर पुढारीची पहिल्या वर्षीची आहे, ओके. दुसऱ्या वर्षीची आहे, तिसऱ्या वर्षीची आहे आणि चौथ्या आता 5वं. या 4 त्यांच्या आता आहे. म्हणजे बेस्ट मिसळ म्हणून त्यांना मिसळ आपल्याला म्हणून चांगलं आपल्याला हे केलं. बरोबर. तर मित्रांनो या सगळ्यांनी आणि नक्की एकदा येऊन भेट द्या, हा. टेस्ट करा आणि आस्वाद घ्या हो. स्वादचा. ओके ओके. मित्रांनो भेटूयात अशाच एका सुंदर अशा व्हिडिओ मध्ये. ओके तर भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.